या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांनाही सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे एकमेव निवडून आलेले नगरसेवक वैभव हत्तुरे हेही आता महानगरपालिकेच्या सत्तेचा भाग असणार आहेत। त्यांनाही एक प्रकारे लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे। महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 87 नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता मिळवली होती। ते राष्ट्रवादीकडून केवळ वैभव हत्तुरे हे एकमेव नगरसेवक निवडून आले होते। राज्याप्रमाणे सोलापुरातही भाजप आणि राष्ट्रवादी हे विरोधात लढले होते। मात्र निवडणुकीनंतर राज्य पातळीवर झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सोलापूर विषयी चर्चा झाली। वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी वैभव हत्तुरे यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते। या बैठकीत शहरातील विकास कामे, प्रलंबित प्रश्न तसेच निधी वाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली। हत्तुरे यांना भाजप नगरसेवकांप्रमाणेच समान निधी देण्याचे, सत्तेतील समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। या निर्णयामुळे स्थायी समितीच्या निवड प्रक्रियेत वैभव हत्तुरे यांना यंदा संधी मिळते की त्यांचा क्रमांक पुढील वर्षी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।